वयस्कर डॉक्टर सोबत 27 वर्षीय तरुणीच्या 2 वर्ष प्रेमाच्या गप्पा नंतर डॉक्टरला थेट 17 लाखाचा चुनाच. लुटेरी गर्लफ्रेंडचा प्रकार समोर आलाय. मंडळी, एक 67 वर्षीय डॉक्टरची झालेली लूट ही सध्या चर्चेत आहे. या प्रकरणाचा तपशील आता समोर आलाय आणि सर्वच अवाक झाले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधल्या अतिशय सुरक्षित मानल्या जाणाऱ्या श्यामला हिल्स या परिसरात एका नामांकित डॉक्टरला लुटल्याची घटना समोर आलेली आहे. 67 वर्षीय डॉक्टर मनोज वर्मा यांच्या हातातील तब्बल 17 लाख रुपये किमतीचे सोन्याचे कडे हे लुटले असल्याची माहिती समोर आली आहे. एका उच्च शिक्षित तरुणीला या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही तरुणी डॉक्टरांची जवळची मैत्रीण आहे आणि तिनेच या लुटीचा कट रचल्याचं समोर आलं. मॉर्निंग वॉकने सुरू झालेली होती मैत्री. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार 27 वर्षीय आलिया खान ही आहे. आलिया स्वतःला एका स्वयंसेवक संस्थेची NGOची पदाधिकारी सांगायची. सुमारे 2 वर्षापूर्वी भोपाळमधील बोट क्लबवर योगा आणि मॉर्निंग वॉकच्या संदर्भाने या दरम्यान तिची ओळख डॉक्टर मनोज वर्मा यांच्याशी झाली होती. हळूहळू या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्यानंतर दिवसेंदिवस डॉक्टरांशी जवळीक ती वाढवत गेली. त्यांच्याशी प्रेमाच्या गोड गोड गप्पा मारत गेली. मात्र आलियाच्या डोक्यात डॉक्टरांची मैत्री किंवा प्रेम नाही, तर त्यांच्या हातातलं 11 तोळ्याचं सोन्याचं कडं हे तिच्या नजरेत भरलेलं होतं आणि लुटीचा प्लॅन तिने आखला. डॉक्टरांच्या रोजच्या सवयी आणि त्यांच्या हालचालीची आलियाला पूर्ण कल्पना होती. 17 लाखांच्या त्या सोन्याच्या कड्याच्या हव्यासापोटी तिने अदनान नावाच्या एका अट्टल गुन्हेगाराची मदत घेतली, ज्याच्यावरती आधीच 18 गुन्हे दाखल आहेत. 10 एप्रिल सकाळी 10 वाजेच्या सुमारास जेव्हा डॉक्टर सायकलिंग करून घरी परतत होते तेव्हा किलोल पार्कजवळ आरोपींनी त्यांची वाट अडवली. कधी कारने त्यांच्या सायकलला आधी त्यांनी धडक दिली, त्यांना खाली पाडलं आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून हातातलं कडं, जे महागडं घड्याळ आणि रोख रक्कम घेऊन आरोपी पसार झाले. पोलिसांचा खाक्या आणि हाय सिक्युरिटी झोनमध्ये ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडालेली होती. पोलीस आयुक्तांनी तातडीनं 10 पथकं तैनात केली. तपास पथकांनी परिसरातील तब्बल 500 CCTV कॅमेऱ्यांचं फुटेज तपासलं. तांत्रिक तपासाच्या अंती पोलिसांचा संशय आलिया खानवरती गेला. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन विचारपूस केली आणि सुरुवातीला तिने प्रचंड उडवाउडीची उत्तरं दिली. मात्र पोलिसांनी ज्यावेळेस तिला खाक्या दाखवला त्यावेळेस तिने गुन्ह्याची कबुली दिली आणि हे सगळा प्रकार समोर आला. पोलिसांनी आलियाच्या घरातून 17 लाखांचं ब्रेसलेट जप्त केलं. या प्रकरणात एकूण 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. एका सुशिक्षित महिलेने पैशाच्या हव्यासापोटी ज्येष्ठ डॉक्टरच्या विश्वासाचा घात केलाय. भोपाळमध्ये या घटनेची चर्चा ही मोठ्या प्रमाणात रंगते आणि आता ही लुटेरी मैत्रीण आपल्याच एका वरिष्ठ मित्राला, वरिष्ठ असलेल्या डॉक्टरला 17 लाखाला चुना लावून गेली आहे. गोड गोड बोलून तिने सगळं हे कांड घडवून आणले. म्हणजे याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. व्हिडिओ आवडला तर शेअर जरूर करा. धन्यवाद.